क्रांतिकारी जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जे दिल्लीमधील अमानुष कृत्य झालेलं आहे या शासनाकडून, तर ते सांगण्या अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. जेव्हा महात्मा फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षणाचं जेव्हा मंत्र देण्यासाठी, शिक्षण शिकवण्यासाठी पुढे आले, त्यावेळेस इथल्या मनुवादी व्यवस्थेने सांगितलं की जर स्त्री शिकली किंवा बहुजन समाजातील मुलं विद्यार्थी शिकायला लागले तर त्या शिक्षणाच्या आळ्याहून तुमच्या ताटात पडतील. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण नाकारलं होतं. पण ती भीती मनुवादी व्यवस्थेची आजही कायम आहे. पण त्या लोकांना सांगायचं आहे की त्या शिक्षणाच्या आळ्या आता कॉक्रोचच्या रूपामध्ये तुमच्यासमोर प्रश्न मांडायला आले. जे शिक्षणाला तुम्ही नाकारलं होतं ते शिक्षणाची ढाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन आम्हाला सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. आणि आज ते शिक्षण तुम्हाला प्रश्न विचारते, त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या अधिकारासाठी आज तुम्हाला प्रश्न विचारतो. तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तुम्ही त्यांच्या बदल्यामध्ये लाठीचार्ज करत आहात. तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते आणि सगळ्यांना आवाहन करते की जे उद्या वंचित बहुजन आघाडीतर्फे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र बंदचं, तर त्यामध्ये कुठलीही जात धर्म न पाळता विद्यार्थी हा या देशाचं भविष्य आहे आणि तुमचा माझा सगळ्यांचा विद्यार्थी म्हणून, माणूस म्हणून आपण या बंदला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी यावं. बेटी पढाओ आणि बेटी बचाओ हा फक्त त्यांना लोकशाही म्हणजे मतदान लोकांकडून घेऊन निवडून येण्याचा फक्त एक मूलमंत्र होता. बाकी बेटी पढाओ आणि बेटी बचाओ हे आपण आपल्या प्रत्येक न्यूजमध्ये पाहत आहेत. मुलींना कशा प्रकारे मारलं जातं, लेडीजवर अक्षरशः जेंट्स पोलीस मारत आहेत. यावरून समजते की मुलींची किती यांना सुरक्षितता आहे. आणि त्याचबरोबर हे सरकार फक्त ढोंगीशाहीचं सरकार आहे. कुठलीही लोकशाही यांनी जिवंत ठेवलेली नाही. हे फक्त हुकुमशाही आणि हिटलरशाहीला जोपासणारी ही व्यवस्था आहे.